नमस्कार, माझं नाव प्रसाद रानडे आणि आज आपण गणपती अथर्वशीर्षाचा मराठीमध्ये अर्थ समजून घेणार आहोत. गणपती बाप्पा हे सर्वांचंच लाडकं दैवत. ते प्रथम पूजनीय आहेत, प्रथम वंदनीय आहेत, सुख करतायत, दुःख हरतायत, मंगलमूर्ती आहेत. गणपतीच्या आराधनेसाठी बरीच स्तोत्र आहेत, पण अथर्वशीर्ष हे त्यातील सर्वात पॉप्युलर आणि गेले कित्येक हजारो वर्ष लोक ह्या स्तोत्राचा पाठ करतात. मानसिक शांती, आत्मविश्वास, स्थिर मन, अशुभ ग्रह शांती या सर्वांसाठी अतिशय प्रभावी स्तोत्र म्हणजे श्री गणपती अथर्वशीर्ष. श्री गणेशाय नमः. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवः, भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः. हे देवांनो, आम्हाला आमच्या कानांनी सर्व शुभ ऐकू द्यावे, डोळ्यांनी सर्व शुभ दिसावे. स्थिर रंगैः स्तुष्टुवासस्तनुभिः, यशेम देवं हितं यदायुः. स्थिर अंगाने आणि सुदृढ शरीराने जे काही जीवन मिळाले आहे त्यात देवांची पूजा आणि उपासना करता यावी. स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः. सर्व काही ऐकणारा इंद्र आमचे कल्याण करो. सर्वज्ञ म्हणजे सर्व जाणणारा असा पूषा अर्थात सूर्य आमचे कल्याण करो. स्वस्ति नस्तार्क्ष्यो दरिष्टनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. तेव्हा सर्वांचे रक्षण करणारा गरुड आमचे कल्याण करो. सर्वांना अनुकूल असणारा बृहस्पती आमचे मंगल करो, रक्षण करो. ओम शांती शांती शांती. ओम नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि, त्वमेव केवलं कर्तासि, त्वमेव केवलं धर्तासि, त्वमेव केवलं हर्तासि, त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि, त्वं साक्षादात्मासि नित्यं. श्री गणेशाला माझा नमस्कार असो. हे गणेशा, तूच एक प्रत्यक्ष दिसणारे ब्रह्मतत्व आहेस. तूच एक या सृष्टीचा निर्माण करता आहेस. तूच एक ही सृष्टी धारण करणारा आहेस. तूच एक या सृष्टीचा संहार करणारा आहेस. खरोखर या सृष्टीतील सकल व्यापक ब्रह्मही तूच आहेस. तूच प्रत्यक्ष अविनाशी आत्मस्वरूप आहेस. ऋतं वच्मी सत्यम वच्मी. मी खरं बोलत आहे आणि मी त्रिकालाबाधित सत्य बोलत आहे. अवत्वं माम अववक्तारम अवश्रोतारम अवदातारम अवधातारम अवानुचानमवशिष्यम अवपश्चात्पात अवपुरस्तात् अवोत्तरास्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर्ध्वात्तात् अवाधरात्तात् सर्वतो मां पाहि पाहि समंतात. हे सत्य जो बोलतो त्याचे म्हणजेच माझे रक्षण कर. हे सत्य जो ऐकतो त्याचेही रक्षण कर. हे सत्य जो देतो आहे त्याचे रक्षण कर. जो त्याचे समर्थन करतो आहे त्याचेही रक्षण कर. ज्याचे हे पुनरुच्चारण करतात त्यांचेही रक्षण कर. तुझ्या भक्ती उपासनेमध्ये जी विघ्ने उत्पन्न होतात त्यापासून तू माझे पश्चिम दिशेकडून रक्षण कर, पूर्व दिशेकडून रक्षण कर, उत्तर दिशेकडून रक्षण कर, दक्षिण दिशेकडून रक्षण कर, वरच्या आणि खालच्या दिशांकडून तू माझे रक्षण कर. सर्व बाजूंनी तू माझे रक्षण कर. त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः, त्वं आनन्दमयस्त्वं ब्रह्ममयः, त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि, त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि, त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. तू वाङ्मय आहेस, तू चिन्मय म्हणजे पूर्ण ज्ञान आहेस, तू आनंदमय आहेस, तू ब्रह्ममय आहेस, तू आनंद स्वरूप अद्वितीय परमात्मा आहेस, तू प्रत्यक्ष ब्रह्म आहेस, तू ज्ञानमय आहेस, विज्ञानमय आहेस. सर्वं जगदिदं तत्त्वो जायते, सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति, सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति, सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति. त्वं भूमिरापो नलो निलो नभः, त्वं चत्वारि वाक्पदानि. हे संपूर्ण जग तुझ्यापासून उत्पन्न होते. हे संपूर्ण जग तुझ्यामुळेच सुरक्षित राहते. हे संपूर्ण जग तुझ्यातच लय पावते. सर्व जग तुझ्यातच प्रतीत होते.
तूच भूमी, जल, अग्नी आणि आकाश आहेस. वाणीच्या 4 पदांमध्ये म्हणजेच परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी तूच आहेस. त्वं गुणत्रयातीतः, त्वं अवस्थात्रयातीतः, त्वं देहत्रयातीतः, त्वं कालत्रयातीतः, त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं. त्वं शक्तित्रयात्मकः, त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं. त्वं शक्तित्रयात्मकः, त्वं योगिनो ध्यायन्ति नित्यं. त्वं ब्रह्मा, त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरोम. तू तिन्ही गुणांच्या म्हणजेच सत्व, रज, तम पलीकडे आहेस. तू तिन्ही अवस्थांच्या म्हणजे जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती पलीकडे आहेस. तू तिन्ही देहांच्या म्हणजेच स्थूल, सूक्ष्म आणि कारण यांच्या पलीकडे आहेस. तू तिन्ही काळांच्या म्हणजेच भूत, भविष्य, वर्तमान या पलीकडे आहेस. तू नित्य मूलाधार चक्रामध्ये स्थित असतोस. तुझ्यात तिन्ही शक्ती म्हणजे प्रभुशक्ती, उत्साह शक्ती आणि मंत्रशक्ती समाविष्ट आहेत. योगीजन नित्य तुझे ध्यान करतात. तू ब्रह्म आहेस, तू विष्णू आहेस, तू रुद्र आहेस, तू इंद्र आहेस, तू अग्नी आहेस, तू वायू आहेस, तू सूर्य आहेस, तू चंद्र आहेस, तू सगुण ब्रह्म आहेस आणि निर्गुण त्रिपाद भूः भुवः स्वहा यांचा समावेश आहे. गणादिं पूर्वमूर्चाय वर्णादिस्तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्दुलसितं तारेण रुद्धम् एतत्तवमनुस्वरूपम्. गकारः पूर्वरूपम्, अकारो मध्यमरूपम्, अनुस्वारश्चान्तरूपम्, बिन्दुरुत्तररूपम्, आदस्सन्धानं संहिता संधिः. सैषा गणेश विद्या गणकऋषिः निचरुद्रायन्ति छन्दः श्री महागणपतिर्देवता. ओम गणपतये नमः. याप्रमाणे आधीच्या श्लोकांपर्यंत गणेशाचे सर्वात्मक स्वरूप वर्णन केल्यावर त्या स्वरूपाचा साक्षात्कार होण्यासाठी गणेश विद्या म्हणजेच मंत्र सांगतात. पुढचा भाग हा साधारणपणे व्याकरणासारखा आहे. म्हणजे ही गणेश विद्या त्याचं उच्चारण कसं करायचं, गकार कसा म्हणायचा, ओंकार, अकार हे सगळं कसं म्हणायचं ह्याच्याबद्दल आहे. गकार हे या मंत्राचे पूर्वरूप म्हणजे पहिला वर्ण आहे. मधला वर्ण अकार आहे. शेवटचा वर्ण अनुस्वार आहे. अनुस्वारापुढे बिंदू अनुनासिक चिन्ह आहे. या भिन्न भिन्न वर्णांचे संधान म्हणजे एकीकरण करणारा नाद सारखा स्वर असावा. या नादप्रेरित वर्णाचा संधी संमेलन संहिता रूप एका प्रमाणाने उच्चारण करावे असा आहे. अशा प्रकारे उच्चारलेला मंत्र ही गणेश विद्या आहे. म्हणजे गणेशाचे प्राप्ती करून देणारा मंत्र आहे. या मंत्राचा गणक हा ऋषी आहे. निचरुद्रायत्री हा छंद आहे. गणपती ही मंत्राची देवता आहे. ओम गंग हे ते मंत्र स्वरूप आहे. ते जपून झाल्यावर शेवटी गणपतये नमः आहे. या मंत्र स्वरूपामध्ये गकार हा ब्रह्मदेव रूपी, अकार हा विष्णू रूपी, अनुस्वार हा शिवरूपी अनुनासिक, हा सूर्यरूपी, ओंकार हा शक्तिरूपी असल्यामुळे हा मंत्र म्हणजे देवता पंचायतनच आहे. एकदंताय विघ्नहे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. एकदन्तं चतुर्हस्तं पाशमं कुशधारिणं गदं च वरदं च हस्तै बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगंधानुलिप्तागं रक्तपुष्पै सुपूजितम्. एकदंताला आम्ही जाणतो, वक्रतुंडाचे आम्ही ध्यान करतो. तो आम्हाला प्रकाशित करो अथवा प्रेरित करो. आता गणेशाचे पुन्हा दृश्य स्वरूप कशा प्रकारचे, तर त्याला एक दात म्हणजे उजव्या बाजूला आहे, 4 हात आहेत. त्याने पाश आणि अंकुश धारण केले आहे. ते कुठे आहेत? वरील उजव्या हातात पाश, वरील डाव्या हातात अंकुश, खालील डाव्या हातात हत्तीचा दात आणि खालील उजव्या हातात वरद मुद्रा. त्याच्या ध्वजावर मूषकाचे चिन्ह आहे. त्याचा वर्ण लाल रक्ती रंगाचा आहे. त्याचे पोट मोठे म्हणजे लंबोदर आहे. सुपासारखे त्याचे कान आहेत. तो लाल वस्त्र परिधान करतो. रक्तचंदनाची उटी त्याच्या अंगाला लावलेली आहे. लाल रक्ताच्या फुलांनी त्याची पूजा केली आहे.
भक्तानुकंपिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्ट्या द्रौ प्रकृतेः पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः. तो आपल्या भक्तांवर निरंतर कृपा करणारा, अविनाशी सृष्टीच्या आधी प्रकट झालेला आणि प्रकृती आणि पुरुष यांच्याही पलीकडे असणारा आहे. आणि जो त्याचे नित्य ध्यान करतो तो सर्व योगींमध्ये सर्व श्रेष्ठ योगी होतो. नमो व्रातपतये, नमो गणपतये, नमः प्रथमपतये, नमस्तेस्तु लंबोदराय एकदंताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः. मनुष्य लोकांच्या स्वामीला माझा नमस्कार असो, सर्व गणांच्या स्वामीला माझा नमस्कार असो, सर्व प्रथमांच्या म्हणजे शंकराचे स्वामीला माझा नमस्कार असो, लंबोदराला नमस्कार असो, एकदंताला नमस्कार असो, विघ्नांचा नाश करणाऱ्या शिवपुत्राला आणि वरदमूर्ती असणाऱ्या अशा गणपतीला माझा पुन्हा पुन्हा नमस्कार असो. तर फलश्रुती आहे. एतद अथर्व शीर्षम योधिते स ब्रह्म भूयाय कल्पते स सर्व विघ्नैर्न बाध्यते स सर्वतः सुखमेधते स पंचमहापापात प्रमुच्यते. या अथर्व शीर्षाचे जो अध्ययन करतो तो ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतो, त्याला सर्व सुखप्राप्ती होते, त्याला कोणत्याही विघ्नांची बाधा होत नाही. तो पंचमहापातकापासून, अर्थात ही पंचमहापातकं कोणती आहेत? ब्रह्महत्या, सुरापान, पुरुस्त्रीगमन, स्वर्णचौर्य आणि स्वर्णचौर्य करणाऱ्याशी संसर्ग. तर या सर्व पंच महापातकांपासून मुक्त होतो. सायं धियानो दिवसकृतं पापं नाशयति प्रातर्धियानो रात्रिकृतं पापं नाशयति सायं प्रातः प्रयुज्ञान पापो पापो भवति धर्मार्थ काम मोक्षम च विंदती. हे गणपती अथर्वशीर्ष संध्याकाळी पठण केले असता दिवसभरात केलेल्या पापांचा नाश होतो, प्रातःकाळी पठण केले असता रात्री केलेल्या पातकांचा नाश होतो, सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस पठण केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते, धर्म अर्थ काम आणि मोक्ष यांची प्राप्ती होते. इदम अथर्वशीर्षमशिष्याय देयं यो यदि मोहात् दास्यति स पापियान् भवति सहस्रावर्तनाद्यं य काममधिते तं तमनेन साधयेत. हे अथर्वशीर्ष अयोग्य शिष्याला अथवा व्यक्तीला शिकवू नये. जर कोणी कुठल्या मोहात पडून अयोग्य व्यक्तीला हा मंत्र देईल तर तो पापी ठरेल. या अथर्वशीर्षाची सहस्त्र आवर्तने केली असता ज्या ज्या इच्छा मनात असतील त्या त्या पूर्ण होतात. अनेन गणपतीम अभिषिच्यति स वाग्मी भवति चतुर्थ्या मनश्रन जपति स विद्यावान भवति इत्यथ अर्वणवाक्यम ब्रह्माद्याचरणं विद्यान बिभेति कदाचनेति. जो या उपनिषदाने गणपतीची पूजा करतो तो उत्तम म्हणजे चांगला वक्ता होतो. जो चतुर्थीला उपास करून या उपनिषदाचे पठण करतो त्याला विद्या अर्थात ज्ञान प्राप्त होते असा अथर्वण ऋषींचा शब्द आहे. त्याला ब्रह्मविद्या प्राप्त होते, तो सर्व भयांपासून मुक्त होतो. यो दुर्वांकुरैर्यजति स वैश्रवणोपमो भवति यो लाजैर्यजति स यशोवान भवति स मेधावान भवति यो मोदक सहस्रेण यजति स वांछित फलम वाप्नोति यः साज्य समिद्भिर्यजति स सर्वं लभते स सर्वं लभते. जो दुर्वांकुराने गणपतीचे पूजन करतो तो कुबेरासारखा धनवाद होतो. जो भाताच्या लायांनी पूजन किंवा हवन करतो तो यशस्वी आणि बुद्धिवान होतो. जो सहस्त्र मोदकांनी पूजा करतो त्याला मनोवांछित फळ प्राप्त होते. तूप आणि समिधांनी जो हवन करतो तो सर्व काही प्राप्त करतो. अष्टौ ब्राह्मणान् सम्यग् ग्राहयित्वा सूर्यवर्चस्वी भवति सूर्यग्रहणे महानद्यां प्रतिमा सानिध्यौ जप्त्वा सिद्धमंत्रो भवति. 8 ब्राह्मणांना हे अथर्वशीर्ष उत्तम रीतीने शिकवले असता शिकवणारा सूर्याप्रमाणे तेजस्वी होतो. सूर्यग्रहणात महानद्यांच्या तीरावरील
गणेश मूर्तींच्या सानिध्यात या मंत्राचा जप केला तर तो जप करणारा सिद्धमंत्र होतो. महाविघ्नात प्रमुच्यते, महादोषात प्रमुच्यते, महापापात प्रमुच्यते, स सर्वविद्धवती स सर्वविद्धवती य एवं वेद इत्युपनिषत्. हे स्तोत्र नेहमी किंवा रोज म्हणणारा महाविघ्नांपासून मुक्त होतो, महादोषांपासून मुक्त होतो, महापापांपासून मुक्त होतो, पापांच्या खोल गर्तेतून बाहेर होतो, तो सर्वज्ञानी होतो, तो सर्वज्ञानी होतो. हेच वेदांचे कथन आहे. इथे उपनिषद समाप्त झाले. श्री गणेशाय नमः. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवः, भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः. हे देवांनो, आम्हाला आमच्या कानांनी सर्व शुभ ऐकू द्यावे, डोळ्यांनी सर्व शुभ दिसावे. स्थिर रंगै स्तुष्टुवासस्तनुभिः यशेम देवं हितं यदायुः. स्थिर अंगाने आणि सुदृढ शरीराने जे काही जीवन मिळाले आहे त्यात देवांची पूजा आणि उपासना करता यावी. स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति न पूषा विश्ववेदाः. सर्व काही ऐकणारा इंद्र आमचे कल्याण करो. सर्वज्ञ म्हणजे सर्व जाणणारा असा पूषा अर्थात सूर्य आमचे कल्याण करो. स्वस्ति नस्तार्क्ष्यो दरिष्टनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. देवा, सर्वांचे रक्षण करणारा गरुड आमचे कल्याण करो. सर्वांना अनुकूल असणारा बृहस्पती आमचे मंगल करो, रक्षण करो. ओम शांती शांती शांती.